मराठा समाजाच्या माध्यमातून माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांनी आतापर्यंत मागील 1.5-2 वर्षामध्ये जी आंदोलन केली, उपोषण केली, त्यांनी त्याग केला, संघर्ष केला, तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी आतापर्यंत केलेला तो त्याग, असा त्याग 1.5 वर्षामध्ये ते मनोज जरांगे पाटील साहेबांनी केला, तसा त्याग आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी केलेला नसल्यामुळं आज मराठा समाज मनोज जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून आज मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे, संघर्ष करत आहे। त्याच पद्धतीनं आमचा महाराष्ट्रातील ओबीसी समाज सुद्धा मागासवर्गीय आहे। आमच्या समाजामधील अनेक युवक सुद्धा, युवक त्यांना बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्या नाहीत। त्याच पद्धतीनं आज मराठा समाजाच्या माध्यमातून सुद्धा काही त्यामध्ये आर्थिक दुर्बल आहेत, त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे। त्यामुळं आज इथूनच आपल्या समोर, आपल्या बांधवांच्या समोर, पत्रकारांच्या समोर मी जाहीर करतो की मराठा ओबीसी भाई भाई हा नारा देऊन आम्ही महाराष्ट्रभर जे ओबीसी मध्ये जे काय समाज आहे, अनेक समाज, मला वाटतंय ओबीसी मध्ये दरवर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक जातींना माननीय मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेतलेलं आहे। त्याच पद्धतीनं मराठा समाजाला सुद्धा मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेणं गरजेचं आहे। आमचा मराठा समाजाला विरोध नाही, मनोज जरांगे पाटील यांना विरोध नाही। आमचा विरोध जे विरोध करतायत, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत, त्यांना आमचा विरोध आहे। त्यामुळं आज आम्ही असं जाहीर करतो की मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे आपलं उपोषण त्यांच्या गावी चालू केलेलं आहे, त्याला आमच्या महाराष्ट्रातील जवळजवळ 75 ओबीसी संघटनेचा पाठिंबा मी आज जाहीर करतो। आणि हा पाठिंबा मनोज जरांगे पाटील साहेबांचे जे वकील आहेत, माननीय वाजेद खान सर, माननीय गणेश मस्के सर यांच्या समोर, यांच्या पाठिंबाने हा आम्ही पाठिंबा जाहीर करत आहे।